नमस्कार. आज शनिवार, शनी महाराजांचा वार. शनी महाराज म्हटलं की सगळ्यांचं लक्ष जातं, सगळ्यांना टेन्शन येतं. पण तसं काही नाही. शनी महाराज फक्त काहीतरी त्रासच देतात किंवा असं काही होतं, असं काही नसतं. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आता स्पष्ट सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला किमान एक चांगला आपला घर बंगला असावा, चांगली कार असावी. याचं एक प्रत्येकाला एक स्वप्न, आशा, इच्छा असतेच ना. तर ते द्यायचा जर कारक जर कुठला असेल, तर तो शनी महाराज आहे, शनी ग्रह आहे. कारण हे घर, बंगला, कारमध्ये सुद्धा लोखंड येतं आणि कारमध्ये सुद्धा लोखंड असतं आणि लोखंडाचा कारक ग्रह शनिदेव आहे. त्यामुळे बघा, तुमची जर चांगली स्वप्न साकार व्हायची असेल, तर देणारा ग्रह शनी आहे. मग त्याची उपासना, आराधना करायला पाहिजे ना. मग उपासना, आराधना करताना सुद्धा मी शक्यतो 10 मिनिटाच्या वर कुठली जास्त सांगत नाही. कारण मला माहीत आहे, की आज ही नवीन जनरेशन जी आहे, ही भयंकर बिझी आहे आणि अशा गोष्टी तर पहिला उचलतही नाहीत आणि आवडतही नाहीत. पण शेवटी ठीक आहे, काय म्हणतात जरा बघून करायला काही काही जणांचा इंटरेस्ट असतो. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेन, या लिंकमध्ये देईन, दशरथकृत शनी स्तोत्र असतं. दशरथ राजानं म्हणलेलं. तर ते तुम्ही ऑडिओ लावा, व्हिडिओ लावा, एखादं पुस्तक ते हातात धरून म्हणा, सकाळ संध्याकाळ. खूप चांगलं असतं. आणि त्याहीपेक्षा शनी महाराजांना आवडतं काय, तर अपंग व्यक्तीची सेवा करा, त्यांना काहीतरी दानधर्म करा. तर सध्या थंडी खूप आहे इथे पुण्यामध्ये. एखादं काळं घोंगडं द्या. पावसाळ्याच्या वेळेस काळी छत्री देतात, लोखंड पण येतं. त्यांना जेवायला काहीतरी वडापाव, पुलाव, गुलाबजाम द्या. हे अशी, त्याचबरोबर फक्त हँडिकॅपच नाही, तर समजा काही वयस्कर व्यक्ती असतील किंवा बांधकाम मजूर असेल, तो मध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणारा एजंट नाही बरं का, स्वतः टिकाव मारतो, टोपली उचलतो, असं बांधकाम मजूर. तर त्याला पण काहीतरी जेवायला द्या, काही लोखंडाच्या वस्तू दान करा शनिवारी. मग प्रत्येकजण विचारतात, किती करू, काय करू? अरे ज्याची त्याची ऐपत आहे त्याप्रमाणे करा. कोणी 1 करा, कोणी 10 करा, कोणी 100 करा. कोणी म्हणेल किती करू, काय करू? तर 8 शनिवार करा. 8 अंक आहे शनी महाराजांचा शुभ, किंवा जेवढं जमतं तेवढं करा. आणि त्याहीपेक्षा भारी म्हणजे शनी महाराजांना अजून ज्यांना त्रास देतात, ते म्हणजे जी लोक स्त्रियांना त्रास देतात. तर स्त्रियांना त्रास देतात म्हटलं तर सगळ्यांनाच म्हणजे प्रश्न पडला की नेमकं काय आणि त्यामध्ये कोण कोण आहे. तर ते असं प्रत्येकाला म्हणणं साहजिक आहे. की स्त्रीला म्हणजे पहिला स्त्री ती आपली आई असते. आईलाही जास्त आपण त्रास देऊ नये, आईशी भांडू नये. आईचं मन मोठं असतं. आई काही त्रास आपल्याला काही म्हणत नसते, पण करू नये तसं. त्याचबरोबर आपल्या पत्नीशी भांडण करणे, पत्नीवर हे करणे, मारहाण करणे, आता कोणी करत नाही म्हणा, पण असे काही प्रकार करू नयेत. आपल्या बहिणीशी भांडणे म्हणजे थोडक्यात काय, तर स्त्री वर्गाशी, तरच परस्त्रीबद्दल आदर ठेवणे हे पण खूप महत्त्वाचं आहे बरं का आजकाल. नाहीतर घरात चांगलं वागायचं आणि बाहेर. तर हे शनी महाराजांना तुम्ही कुठल्याही प्रकारे स्त्रीचा जर अपमान केलात, तर ते त्यांना आवडत नाही, मान्य नाही, पटत नाही. आणि अशा व्यक्तींना शनी महाराजांची अवकृपा म्हणजे थोडासा त्रास होतो. अजून काय काय शनी महाराज साडेसातीमध्ये होत असतं, तर जे तुमच्या जीवनातलं मोठं ध्येय आहे ते सुद्धा तुम्हाला या साडेसातीमध्ये अचीव होत असतं. आता आपले आदरणीय माननीय पंतप्रधान यांच्यासुद्धा वृश्चिक रास आहे, अशीच मी कुठेतरी ऐकलेली आहे. मी काय त्यांची पत्रिका बघितली नाही किंवा ते माझ्याकडे आले नव्हते, असेच ऐकून आहे. तर वृश्चिक रास असूनसुद्धा ते 2दा पंतप्रधान झाले, ते पण साडेसातीत. म्हणून मला खरे सांगायचं होतं, हे साडेसातीला घाबरायसारखं असं काहीच नसतं. साडेसाती म्हणजे काय असतं, तर तुमची परीक्षा आहे, तुमचा संघर्ष आहे. तुम्ही किती संघर्ष करून टिकताल आपापल्या निवडलेल्या विषयामध्ये.
कोण पेंटर व्हायला बनेल, कोण वेल्डर व्हायला बनेल, कोण गायक व्हायला बनेल, कोण टीचर व्हायचा प्रयत्न करेल, कोणाचा व्यवसाय असेल कशा वेगळ्या प्रकारचे. तर तो संघर्ष करूनच शेवटी यश येत असतं. असं नुसतं यंत्र, मंत्र, तंत्र किंवा हे करून किंवा रत्न वगैरे वापरून असं यश येत नसतं. पहिल्यांदा आपल्यात स्किल पाहिजे, आपले प्रयत्न पाहिजेत. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याबरोबर आपली चांगली वागणूक, चांगले विचारही हवेत. तर तरी कोणाला नीलम हे शनीचं असतं, पण ते पत्रिका बघितल्याशिवाय, ग्रह बघितल्याशिवाय तसं डायरेक्ट काही घालू नका. काही रत्न न बघता घालणं इतकं चांगलं नसतं. ज्यांच्या पत्रिकेत चांगला आहे शनी त्यांनी घालायला काही हरकत नाही, पण ते चेक करा. त्याचबरोबर आपली वास्तूसुद्धा चेक करत जावा. वास्तूचाही आपल्यावर नाही म्हटलं तरी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इफेक्ट होत असतो. तर अशा काही गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे श्री पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री यांचं ऑफिस आहे, श्रीजी वास्तू ज्योतिष अंकशास्त्र व रत्नशास्त्र, आळंदीला. तिथे प्रत्यक्ष या किंवा कॉल करा 9822660762 पांडुरंग शास्त्री शितोळे, किंवा मी विजय पंडित 9226251816. धन्यवाद. थँक्यू. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.